ते इतिहासामध्ये लिहिलं नाही का पब्लिक, आपल्या मानवाचे पूर्वज माकड होते, वानर होते, असं काहीतरी वाटायला लागलं मला बरं याला बघून. त्याचे अवशेष पण सापडले आमची नाही का. रामकृष्ण अरे आणि शुभ सकाळ. आज सूर्य पण उगवला रे आणि मी पण उगवलो नाही का. आज तर आंघोळ करता करता फो करून दिलंय. कुठं टाकी दिसते तुम्हाला पब्लिक? हा दिसत असेल. आपलं औषध मारायचं टमाट्याला टाकी वगैरे भरून ठेवली होती, औषध वगैरे कालवलं. पण सर आपला स्प्रे वगैरे चालू करा. स्प्रे वगैरे मारून झाला नंतर आंघोळ वगैरे करून आला बरं का. नंतर आलं लिक्विड खत सोडायला. एवढं गार आहे पब्लिक तुम्हाला सांगतो. पण मग अंगामधले किडे काय, एकदा हात घातलं तर गार लागलं, परत दुसरा हात घालून पण अरा बाप झणका मारला. चला म्हटलं लिक्विड खत वगैरे काढून झालंय, पिस्टन चालू करा. तुमच्या भाषेमध्ये मशीन नाही का, मशीन वगैरे चालू केलं मस्त पैकी, खत वगैरे सोडून झालं आणि गावाची भाषेत म्हणायचं झालं तर पिस्टन. नंतर मग काय पब्लिकला आठ झालं म्हणा नारळ खायचं नारळ खायचं. म्हणलं चला बघ खाऊ, काहीच विषय नाही. आता 8व्या शाळामध्ये त्याला शिकवलं असेल मास्तरनी, कारण आपले पूर्वज वानर होते, माकड होते. मला एकदा ट्राय करायला गेला पण त्याला काय जमाना बरं का. ते म्हणे भाऊ तू मला घे खांद्यावर मग जा सोडतो म्हणे. अरे बापरे म्हणलं बोजा तर दिसतोय भाऊ मला. एक तर खाली सायकल उभी आहे, जर पडलं दोघं असं बेकार पडू तरी भाऊ नारळ पाडला बघा डोक्यामध्ये, तुम्हाला काय सांगू. पण मग नंतर नारळ खायची माझी एवढी बेकार काही विषयच नाही भाऊ. नारळ वेळ सोडायला घेतलं. आता माझे पूर्वज वानर माकड म्हटले मा ते गुण राहणारच नाही का. त्याला खांद्यावर घेतलं, नारळ वगैरे तोडून आणलं मस्त पैकी, गँग बसली मस्त पैकी. कोणा जर खरं नारळ खायचं असेल ना आपल्या घरी येऊन जा बरं का, भेटून जाईल काहीच विषय. मला सांगतो ना पब्लिक नारळ या पब्लिक बघ किती खायला बसली. त्याच्यामध्ये पाणी निघलं तर बरं होईल ना, सगळ्यांचा पाचका नाही का. पाणी वगैरे निघलं मस्त पैकी. म्हणलं याला ना पाणी काही देत नाही म्हणलं मी, तुम्ही नारळामधलं खोबऱ्यावर राहून दिलं बरं की आणला मस्त वगैरे पाणी वगैरे पिलो. पाणी काय एवढं निघलं नाही पब्लिक, एक घोट पिलो सगळी पब्लिक. तर लाईक आणि फॉलो करून घ्या. जय श्रीराम.